आणखी एक मोठी बातमी आहे। वारी संदर्भात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अबू आझमींना अखेर उपरती झाली। त्यांनी ट्विटच्या माध्यमातून पोस्ट करत माफी मागितली आहे। दरम्यान माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द परत घेतो। कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता असं देखील अबू आझमी म्हणाले। तर माझं वक्तव्य मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्यायासंदर्भात होतं असं अबू आझमींनी म्हटलं। पुण्यामध्ये शिवसेना उभाटाला धक्का बसलाय, कारण माजी आमदार महादेव बाबर आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। दुपारी 4 वाजता मुंबईत पक्षप्रवेशाचं आयोजन करण्यात आलंय। बाबर यांच्यासह इतर 3 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत। सायंकाळी 4 वाजता आदरणीय अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये मी स्वतः, त्याचबरोबर निलेशदादा मगर, योगीजी ससाने, बंडूदादा गायकवाड, पुण्यामध्ये विकास व्हावा, पुण्याचा विकास जोमाने व्हावा हा एकमेव हेतू ठेवून मी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहे। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक बोलावण्यात आली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही महत्त्वाची बैठक आहे। त्यासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित असतील। आज संध्याकाळी 6 वाजता शंभूराज देसाई यांच्या पावनगड या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत महायुतीच्या नेत्यांची बैठक आज संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। मंत्री शंभूराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी पावनगड इथे। तर तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी स्वतः भाजप देखील ॲक्शन मोडवर आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे। संध्याकाळी 7 वाजता वर्षा बंगल्यावरती भाजपच्या प्रमुख नेत्यांची फक्त बैठक होणार आहे। एकीकडे महायुतीची आणि त्यानंतर भाजपची लगेचच आज संध्याकाळीच बैठक बोलावण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी भाजपची बैठक होणार आहे आज संध्याकाळी 7 वाजता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आता भाजप देखील या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ॲक्शन मोडवर आली आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतंत्र भाजपची बैठक संध्याकाळी 7 वाजता बोलावली आहे। तर मनसेच्या केंद्रीय समितीची आज शेवटची बैठक आहे। या बैठकीमध्ये दक्षिण मुंबईच्या मनसेच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे। मुंबई मनसेचे अध्यक्ष संदीप देशपांडेंसह केंद्रीय समितीचे सर्व नेते बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। बैठकीचा एकूण अहवाल राज ठाकरेंकडे सुपूर्द केला जाणार आहे।